ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या म्हणजेच 30 डिसेंबरच्या भागात सायली अर्जुन सोबत बोलत असते, परंतु अर्जुन मात्र विचारात असतो. अस्मिता आणि सचिन कडून तिची झालेली फसवणूक एवढंच त्याच्या डोक्यात असतं. परंतु सचिनचं सत्य त्याने अजून सायलीला सांगितलं नसल्याने आपण चुकतोय की काय असं त्याला वाटत असतं. तिथे अर्जुनच्या फाईलमध्ये समीराचा फोटो पाहून सचिन अस्वस्थ झालेला असतो. अर्जुनचा तिच्याशी नेमका काय संबंध आहे याचा तो शोध घ्यायचा ठरवतो. घरात सगळे सुभेदार मिळून गेट टुगेदर करायचं ठरवतात. अश्विन सगळ्यांपासून लांब असतो, पण सायली त्यालाही सगळ्याची कल्पना देते. झालं गेलं विसरून आपण एकत्र येऊया असं सायली सुचवते. अश्विन तयार होतो. त्याच वेळी सायली त्याला एक मदत मागते. अर्जुन आणि सायली अश्विनला प्रतिमाच्या खोट्या मृतदेहाविषयी सांगतात. हे प्रकरण खूपच गंभीर असल्याने घरात कुणालाच हे कळता कामा नये अशी अट घालतात. पण प्रियाला सांगण्याचा हट्ट अश्विन धरतो. तेव्हा तिच्याही जीवाला धोका असल्याचं सायली म्हणते. खोट्या मृतदेहाचा आणि प्रियाचा DNA मॅच झाला होता. याच्यात महिपतचा हात असणार आणि महिपतला कळलं की प्रिया सुद्धा आपल्या मागावरती आहे तर तो तिला जीवे मारू शकतो. शिवाय प्रियामुळे साक्षी तुरुंगात गेल्याचा राग त्याच्या डोक्यात असणार. हे अश्विनला पटतं आणि अश्विन त्यांची साथ द्यायला तयार होतो. प्रियाला अश्विन अर्जुनच्या खोलीत गेल्याचं कळतं. ती लागलीच खोली बाहेर जाते आणि कान लावून बसते, पण तिला काहीच ऐकू येत नाही. शेवटी ती अश्विनला तुमचं नेमकं काय सुरू होतं हे गोडी गुलाबीने विचारते. अश्विन तिला काहीही सांगत नाही. घरात पार्टी होणार आहे एवढंच तो बोलतो. दुसरीकडे सचिनची आणखीन एक काळी बाजू समोर येते. तो अस्मिताला तर फसवत आहेच, शिवाय तो कर्जात देखील बुडाला आहे. सचिनला एक फोन येतो. तुझे खाण्यापिण्याचे वांदे झालेत म्हणून तू भारतात आलास. जर तू सर्वांचे पैसे दिले नाहीस तर तुला तुरुंगाची हवा खावी लागेल असं समोरची व्यक्ती म्हणते. आगामी भागात प्रतिमाचा खोटा मृतदेह कुणी आणला त्याचा चेहरा समोर येणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका ठरलं तर मग फक्त स्टार प्रवाहावर. आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.